हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. सो तुम्हाला माहिती असेल की मी आत्ता रिसेंटलीच ॲक्शन कॅमेरा, माईक हे सगळं परचेस करून घेतलेलं आहे, जेणेकरून माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते चांगलं होईल आणि मला मोटो व्लॉगिंग सुरू करता येईल. सो उद्या उद्या म्हणजे जास्त लांब नाही जात आहे, पण माझ्या ऑफिसला जाणार आहे. पण तिथे आपण मोटो व्लॉगिंग करणार आहे. सो जे काय आपला रूट असेल तो पूर्ण आपण रेकॉर्ड करणार आहे. पण त्यासाठी त्याची पूर्वतयारी करायला सगळे आपल्याला लागणार आहे, कारण का सकाळी सकाळी तुम्ही हे सगळं करू नाही शकणार. सो मी आत्ता पहिलं जाऊन पेट्रोल भरून येणार आहे. पेट्रोल भरून आणि नंतर मी पण काहीतरी खाऊन येईन. ते सगळं खाऊन वगैरे होऊन झाल्यावरती मला टॉप बॉक्समध्ये जे काही मला हवं आहे उद्या ऑफिसमध्ये न्यायचं आहे ते सगळं कॅरी करायचं आहे. ते सगळं कॅरी करून त्याच्यानंतर मग उद्याचा व्हिडिओ सगळा शूट होईल. सो सो आपण हे दोन बॅग्स पॅक केले आहेत. एक बॅग आहे ही जी माझ्या टॉप बॉक्समध्ये राहील आणि ही दुसरी माझ्या खांद्यांवरती राहील, कारण का ह्याच्यामध्ये रेनकोट आहे जे मला समजा अचानक पाऊस आला सो लगेच घालता आला पाहिजे, म्हणून याच्यात रेनकोट ठेवलाय, वॉलेट ठेवलाय आणि माझा फोन वगैरे असेल. आणि ही जी बॅग आहे ज्याच्यामध्ये मी सगळं पॅक केलंय ते सगळं माझ्या टॉप बॉक्समध्ये जाणार. आणि हे हेल्मेट, हेल्मेटमध्ये मला एक सांगायचं होतं की हेल्मेटमध्ये जो हा मी माउंट लावलाय ह्याच्यामध्ये मी ऑब्व्हियसली आता हेल्मेट जेव्हा आपण घालणार तेव्हा हे असं राहणार थोडंफार ना, असं म्हणजे खाली असं. तर हा जर आपण स्ट्रेट ठेवला, गोप्रो जो आहे, गोप्रो किंवा EZ1 कोणताही ॲक्शन कॅमेरा आपण स्ट्रेट ठेवला तर तो खालचे शूट्स करणार, म्हणजे असा थोडा अँगल त्याचा खाली जाणार. तर तुम्हाला तो स्ट्रेट हवा असेल ना तर त्याचा इथे हे असं आहे, त्यामुळे मी असं एक जुगाड लावलाय किंवा असं डोकं लावलं, इथे ना असे 2 बोटं ठेवली आहेत आणि तो मग असा ॲक्शन कॅमेरा हवा तर तो असा स्ट्रेट ठेवला तर तो खाली रेकॉर्ड करणार. आपल्याला खाली नाही, आपल्याला वरती असा स्ट्रेट मध्ये हवा अँगल. सो हे असं ठेवायचं थोडं, म्हणजे इथे 2 बोटं राहतील आपल्या फेसमध्ये, म्हणजे हेल्मेटच्या वायझरमध्ये आणि ॲक्शन कॅमेरामध्ये अशी 2 बोटं पाहिजे, ह्याच्याने ते बरोबर रेकॉर्ड होईल, म्हणजे जो अँगल असेल तो आता असा स्ट्रेट होईल मग. सो हे एक आहे आणि हे माझं हेल्मेट, हे सगळं मी रेडी केलंय. आणि हा माझा बफ आणि हे माझा मायक्रोफायबर क्लॉथ ज्याच्याने मी गाडी पुसीन. सो आता हे सगळं आपण ज्याच्यामध्ये हे टॉप बॉक्स मध्ये लावायचं भरायची बॅग, हे सगळं भरून घेऊया आणि नंतर मग पेट्रोल भरायला जाऊया. आणि पेट्रोल भरून थोडंफार काहीतरी खाऊन पण येऊया. सो आता आपण सगळं पॅक करून झालोय. हे सगळं पॅक करून झालंय. हेल्मेटला पण माउंट नेट ऍडजस्ट करून ठेवलेलं आहे. आता जो आपला EZ1 ॲक्शन कॅमेरा आहे तो पण चार्जिंगला लावला आणि जे माईक आहे, दुसरा जो माईक आहे तो पण मी चार्जिंगला लावलाय, जेणेकरून कुठेच मला असा प्रॉब्लेम येणार नाही. पेट्रोल पण भरलेला आहे आणि आता आपण मस्तपैकी खाऊन पण आलोय. आता डिरेक्ट जेवायचं, म्हणजे जे काय ऑब्व्हियसली जेवायचं आणि नंतर झोपून जायचं आणि सकाळी लवकर उठायचं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो फायनली आज आपण चाललोय ठाण्याला, ते पण गाडीने मोटो व्लॉगिंग करत, जसं मी काल तुम्हाला सांगितलं. आता मला सगळं कोणता आणि आता आपण व्लॉगिंग सुरू करणार आहे. सगळ्यात पहिला फोन बॅगेत टाकून देऊया, कारण का मी दुसरा फोन परत चोरीला जाणं किंवा काही हरवणं अफोर्ड नाही करणार. गाडीला कोड स्टार्ट करून घेऊया. फोन आता मला 9:40 पर्यंत ऑफिसला पोहोचायचं आहे. ते माणकोलीने लवकर जाता येत आहे का? अरे यार, स्टार्टिंगला सकाळी सकाळी कसे लोक असे टेम्पो काढतात मला कळत नाही.
असं माणकोलीला जायचंय, पण माणकोलीला पण आपण दुसरीकडनं जायचंय, कारण जो मेन रोड आहे फाटकने जातो तो, तिथे भयंकर ट्रॅफिक असतं. कारण का फाटक उघडायला कधी कधी अर्धा पाऊण तास लागतो. ते लोकांना ते लाईन वाढवत ठेवतात. मग आपण आज फाटकला स्किप करायचंय. आणि कधीपासून मला तो रोड ट्राय करायचा होता, तो आज मी ट्राय करणार फायनली. माझा आवाज थोडासा खरखर खरखर येतोय, काय माहित का, मलाच येतोय असा रूड सारखा आवाज की काय माहित. अरे बघा, एक सोडून दोन दोन बस आहेत तिथे, आणि आता त्यांना स्किप करून वेस्टला जायचं. ऐक ग. माणगोलीला जाम मजा येते पण गाडी चालवायला. तेव्हा असा मोकळा रस्ता मिळाला ना, मला माणगोली म्हणूनच आवडतो. मुंबई बसने लवकर जाता येतं मला, पण प्रॉब्लेम हा आहे की ना, तिथे गेलं की तिथे ते असे टर्निंग्स आहेत ना, सो तिथे असे प्रॉपर गाडी स्पीड मध्ये ठेवतात नाही, टर्निंगला स्लो करावीच लागते. दिलंच नाही त्याने मला जायला. शा. मला एक प्रश्न आहे की आता जर मी तिथे पोहोचलो आणि मला तो टर्न आठवला नाही तर. हा, ऍक्च्युली विसरायला जाम होतं, हा प्रॉब्लेम जास्त मोठा आहे. ओहो, इथे नवीन ब्रिज बांधतायत, हे नव्हतं माहिती मला. ह्याच्यावर जाणार आहे ती ट्रेन, अशा प्रकारे आपण फाटक स्किप करणार आहे. यार, सगळ्यांना माहिती पडला वाटतं रस्ता मी जाईपर्यंत, माहिती का नाही पडणार. आणि सगळे जातात. ओके, हाच आहे ना, मला प्रश्न होता हाच आहे का, पण कन्फर्म नव्हता, डाऊट होता थोडाफार. हा रस्ता स्ट्रेट एकदम माणगोली स्किप करतो, माणगोली नाही, फाटक स्किप करतो. स्पीड ब्रेकर आहे तिथे यार. भारी आहे ना रस्ता. यो डॉगेश भाई. थोड्या दिवसांनी डोंबिवलीकर इथे पण ट्रॅफिक करणार आहे, तो पण असा साधा सुद्धा नाही, एकदम लांब मोठा. सो ते आपण जिथे लेफ्ट टर्न घेतला ना, त्याच्या राईट साईडला गेलं की फाटक आहे. पण फाटकाच्या नंतर पण हे लोक एवढे ट्रॅफिक करतात किंवा असे एवढे गर्दी गर्दी करतात. मी एकदाच्या उबरने जात होतो ना ठाण्याला, तेव्हा त्याने इकडनं आणलेला, तर मीन्स गुगल मॅपने त्याला इकडनं आणलेला, तेव्हा मला हा रोड माहित नव्हता. इथेच एवढीच गर्दी आहे, नंतर माणगोली बघा पूर्ण रिकामी आहे.
ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. मागे वेगळ्यावरती कळलं की ती राईट साईडची गाडी होती ना इथे, किती जवळ आहे ते. अर्टिगा आहे वाटतं. हा अर्टिगा आहे. हॉर्न पण नव्हता वाजवत आणि तो एक. सो मानकोली संपला, म्हणजे आपल्यासाठी संपला. जे भिवंडीला जाणार आहेत त्यांना चालू आहे, आपल्याला जायचंय ठाण्याला. सो दी एंड. बाय बाय मानकोली. संध्याकाळी आपण येताना मानकोलीने नाही येणार आहे, आपण बायपासने येणार आहे. कारण का तेव्हा मानकोलीने यायला भयंकर ट्रॅफिक असणार, भयंकर. आणि ते आपल्याला तिथे अडकायचं नाहीये. सो आपण कळव्याला मुंब्रा बायपासने येणार. आणि ते जे हे आहे ना, काय म्हणतात ते, जीपीएस माउंट. मला नावं का आठवत नाहीत यार. जीपीएस माउंट. जीपीएस माउंट लावायचं आहे उद्या गाडीला. त्यासाठी आपल्याला नटबोल्ट आणायला पहिला जायला लागणार. सो मी विचार करतोय पूर्ण व्लॉग बनवू की कसा बनवू. म्हणजे नटबोल्ट आणण्यावर असं म्हणू की डिरेक्ट ते लावायचंच बनवू. हे लोक कसे पण चालवतात इथे गाडी, कसे पण. हा नको, चिखल उठतोय माझ्या पायावर, नको. सो आता एवढ्यापर्यंत आपल्याला ट्रॅफिक नाही मिळालं. त्या पेट्रोल पंप जवळ गेलं की ट्रॅफिक मिळेल बहुतेक. बघूया, तेच बघायचंय. रोड एकदम भारी बनवलाय पण, हा काही बोला. जाऊ दे, वरना नको मला. वरना जातो कुठे यार असं ते नाही माहिती ना. आता मी वरना गेलो असतो. याला मध्ये येतोय इंडिकेटर न देता. चालला असता आपल्याला ब्रिज, चालला आरामात चालला असतो त्याला. इथे पण पुढे हे करता आली असते ना. हो, रस्त्याचं काम जोरात सुरू आहे. हे असे सगळे इकडनं का चालले आहेत. चल आपण पण जाऊया, आपल्याला काय. गाडी जाईल ना म्हणजे जाईल. त्याची बुलेट गेली म्हटलं की माझ्या हात. अरे भाई, मी काय फुकट उभा आहे का इथे. याला मध्ये येऊन गेला सरळ. तिथे मला ट्रॅफिक दिसतोय का तो. येस, इट्स ट्रॅफिक. आता हे सगळे जसे तसं जायचं. मला खोकला काय येतोय माहित नाही. काय करतोय, जाऊ दे ना भाई. हा पहिला ब्रिज आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढे अजून एक ब्रिज लागणार आहे. मगाशी जिथे आपण ब्रिज सोडला ना, म्हणजे तो फ्लायओव्हर घ्यायचा सोडला आणि तिकडनं खालना सर्व्हिसने गेलो, तिथे तो पेट्रोल पंप आहे ना, तिथपासून ट्रॅफिक असायचं नेहमी. आता हा मूळव्याध ट्रॅफिक आहे. हा काय इतका चालेल, पण थोडा एवढाच असू द्या, याच्यापेक्षा घाणेरडा नको असू द्या असून. नाहीतर वाटेल याची. फोन आहे ना, हे चेक करायचं होतं मला. सध्या फोन माझा जीव आहे ना, कारण का त्याच्याशिवाय मी काय करू नाही शकत. त्यामुळे सारखा मी 5-5 मिनिटाने फोन चेक करतो.
मी असे कांड नाही करणार, एकदम कॉर्नरने वगैरे जायचं. चला आपली गाडी जड आहे, बॅलन्स बिलन्स गेला ना वांदेच लागायचे. आणि मला टाइम मध्ये ऑफिसला पोहोचायचं, सो हे तर मी असे करणारच नाही. 9:06 वाजले, म्हणजे आपण किती लवकर आलो. मला 9:40 पर्यंत पोहोचायचं आहे ना. नाहीतर आता जर मी असतो ना तर मी 9:20 झाले असते तरी मी आता इथेच असतो शिलफाट्याला. म्हणजे सकाळचा माणकोली, संध्याकाळचा बायपास असं केलं पाहिजे. हिमालयन 450 वाटतं ती. येस येस, आय एम राईट. किती मस्त झाला ना आता एका चढून. नाही ते चुकीचं आहे पण तरी कंट्रोल आहे त्याच्या गाडीवर. वाव, आणि हंड्रेड ब्लॅकच आहे, मला आवडतो हा कलर. मी जर ठाण्यामध्ये राहत असतो ना, वाव हे बघ, त्याच्याकडे फक्त टॉप बॉक्स नाही पण गाडी पण एकदम क्लास आहे. फॉर्मल्स वरती ऍडव्हेंचर बाईक कशी दिसते, छान दिसत असेल ना. मी पण घातलेत आज फॉर्मल. आलोय आपण सर्व्हिस रोडला, 3 हात नाका सिग्नलचा सर्व्हिस रोड. ठाण्यातला सर्वात मोठा आहे तो सिग्नल. 180 सेकंद थांबायला लागतं, ते पण त्याच्यात जायला मिळतं फक्त 30 सेकंद 25 सेकंद. यो, हा बघा 3 हात नाका सिग्नल. हे असे जे सांगून करतात ना मला जाम आवडतं. नाही, बसवाल्यांना पण कळतं की कोण येऊ शकतं, नाही तर काय काय बसवाले सरळ घुसवतात, कोण येतंय कोण नाही हे बघतच नाही. सो आजचा आपला फर्स्ट मोटो व्लॉग संपला आहे. अँड असे खूप सारे व्लॉग्स घेऊन लवकरच आपण येऊ. तोवर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपला व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. थँक्यू, टाटा, बाय बाय.